हे ती सुद्धा किती परीक्षा घेऊन राहिली माझी. एकटं पूर्णपणे एकटं करून टाकलंय मला. माझ्या जवळची माणसंही माझ्या जवळ नाहीत आता. नाना नानी त्यांच्याकडे जावं तर तेही आत्ता घरात नाही. मला आज आईची खूप आठवण येऊन राहिली. आई जवळ असते तिच्या कुशीत शिरून पोटभर रडले तरी असते. आई, तू मायानं पाठीवरनं हात फिरवला असता आणि विचारलं असतं, बाले काऊन रडते तू? अगं बाईचं जगणं सोसण्याचं आहे, त्याला तू तरी कशी चुकशील? सोसून सहन करून खंबीर हो बाई, इतकी खंबीर हो का नंतर कोणी तुझ्या वाट्याला सुद्धा जाणार नाही. मी आहे तुझ्या सोबत. आई, काय सांगू तुला, तुझ्या बालीच्या संसारात भर दिवाळीत काजळी पडली. सगळा अंधार झालाय. आता तर काय, अथर्वची जिम्मेदारी माझ्या एकटीची आहे आणि मला ती निभवायची. मला सांग, जमेल ना ग मला? जमेल ना मला हे सगळं एकटीनं करायला? सगळं निभावून नेईन ना? राधिका, झाली का तयारी? हो रेवती, झालं. आता हे 2 डबे भरले, आता निघूच. काय झालं? सवयीने आमच्या दोघांचे डबे भरले. एक ह्यांचा आणि एक माझा. सारखी यांची आठवण मनात येते. काय करत असतील, जेवले असतील का? यांच्या जेवणाची आभाळ तर नसेल न होत, असे विचार सारखे मनात येतात. आणि दुसरीकडे कधी कधी ना यांची आठवण जरी आली ना तरी डोक्यात तिडीक जाते, राग येतो नुसता. रेवती, हे असं का होत असेल ग? हे असं सारखं द्विधा मनस्थिती काऊन होत असेल माझी? राधिका, शांत हो. आणि ह्या अशा विचित्र फेज मध्ये गुरुनाथची आठवण आल्यावर खूप राग येणं किंवा इमोशनल होणं हे अगदी साहजिक आहे. हे होणार. तर मला यातनं बाहेर पडायचंय. सारखं मनात काहीतरी खुपतंय, यातनं लवकर मोकळं व्हावं असं वाटून राहिलं मला. गुरुनाथ चुकला. खूप मोठी चूक केली आहे त्याने. बायकोला दुसरा पर्याय असूच शकत नाही, हे कसं कळत नाही ह्या पुरुषांना? बरं, आता ह्या पुढे असा विचार करायचा नाही. आणि समजा अगदी गुरुचा विचार जरी मनात आला ना तरी मन लगेच दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करायचं. रेवती, अगं यांचा असा काही वेगळा विचार नाही करायला लागत. मंगळसूत्राकडे पाहिलं ना, यांची आठवण येतेच. सकाळी टिकली लावताना अथर्वकडे पाहिलं की घरातल्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागी, सगळीकडे यांच्या आठवणी भरून राहिल्यात नुसते. आपण किती म्हटलं ना तरी आपल्या माणसाचा विचार असा मनातनं नाही काढता येत. हॅलो. हॅलो, राधिका सुभेदार का? हो, बोलून राहिले. मी साठे बोलते, सुनंदा साठे, ॲक्च्युअलाइफ फूड्स. ओळखलंस का? तू प्रेझेंटेशन दिलं होतंस आमच्या समोर. हा, साठे मॅडम, ओळखलं ना, बोला. जेनीकडून नंबर घेतला मी. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. असं नाही, फोनवर नको, प्रत्यक्षात भेटून बोलू. तुला जमेल का? हो, भेटते की. कुठे भेटू? मी ऍड्रेस पाठवते. आज संध्याकाळी जमेल का तुला? बरं, चालेल, येते मी भेटायला. ओके, ठीक. रेवती, अगं यांच्या हेड ऑफिस मधल्या मॅडम आहेत ना, साठे मॅडम, त्यांचा फोन होता. त्यांनी मला भेटायला बोलवले. काहून भेटायला बोलवलं असेल ग? आता ते भेटल्याशिवाय कसं कळणार आहे? हो, अगं त्या प्रेझेंटेशनच्या दिवशी
कपूर साहेबांबरोबर याही माया पाठीशी उभ्या होत्या. काय काम असेल यांचं? हे नक्की काहीतरी महत्वाचं काम असेल. मी भेटतेच त्यांना. नाना पेढा. अगं नमस्कार तरी कर. हो पंकज, माहितीये मला, होतं माझ्या लक्षात. नाना नमस्कार करते. हा यशस्वी हो. नानी तुम्हालाही नमस्कार करते. छान काम कर आणि मोठी हो. हो. उगाच कोणाचं लांगुल चालन करून पुढे जाऊ नकोस. म्हणजे तिला असं म्हणायचंय, प्रामाणिकपणे मिळालेलं यश जे असतं ना ते कायम टिकतं. हा छान. आलंय माझ्या लक्षात तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते. म्हणजे थोडक्यात काय, मी इतकी मेहनत केली, इतके कष्ट केले, मला प्रमोशन मिळालं, याचा फारसा मनापासून आनंद तुम्हाला झालेलाच नाहीये. ठीक आहे, एनिवे मी समोर पेढे देऊन येते. समोर म्हणजे कोणाला? तुमच्या राधिकाकडे, आणि म्हणजे ईशाकडे, गुरुनाथकडे. गुरुनाथना तर द्यावेच लागतील ना, त्यांच्यामुळेच प्रमोशन मिळालंय मला. येते पंकज, येते. पंकज, तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण समिताला हे जे प्रमोशन मिळाले ना, तर तिच्या मेरिटवर नाही मिळाले. म्हणजे गुरुनाथमुळे मिळालंय. समिता त्याच्या मर्जीत राहण्यासाठी त्याला जी सतत मदत करते ना, त्याच्यामुळे मिळालं. आणि अशी मदत ज्यामुळे राधिकाचं कायम नुकसान झालंय. नाही, मला कळतंय नाना, पण मी तरी काय करू? सध्या तिला नोकरी सोड असंही सांगू शकत नाही मी तिला. का? का काय आहे? अगं एकतर महागाई केवढी वाढली आहे, शिवाय तुमच्यावर मला सगळा भार नाही टाकायचा आता. असंही तुझं कुठे काय ऐकते म्हणाती. आणि हे बघ पंकज, ठरवलं ना तर काटकसर करून सुद्धा संसार छान करता येतो. तिला काहीच जमणार नाही. ही काटकसरही करणार नाहीये, ही नोकरीही सोडणार नाहीये, आणि तिच्या सवयी. आई, तुला माहिती आहे ना ती किती मोडी आहे. त्यात वेगळं घर घ्यावं असा तिचा अट्टहास आहे. त्यामुळे ती असं काहीतरी विचित्र वागते, बस, बाकी काही नाही. काय पंकज, तू तिच्या वागण्याचं समर्थन करण्यापेक्षा तिला जरा समजाव ना. कसं आहे, संसारात नवरा बायकोनं एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. एकमेकांच्या साथीनं पुढे जायचं असतं. तिची महत्वाकांक्षा चांगली आहे, त्याबद्दल मला अजिबात राग नाहीये. आणि दुसरं म्हणजे, समजा तुझं स्वतःचं घर झालं उद्या, आता आम्हाला आनंदच आहे की. तर तिनं सगळं जे काय आहे ते योग्य मार्गाने करावं असं आम्हाला वाटतं. मी समजवेल तिला नाना. एक क्षण असतो रे मोहाच्या रस्त्यानं जायचं. कसं आहे, त्यातनं सावरायचं असतं स्वतःला, आणि सरळ कष्टाच्या मार्गाने जात राहायचं. नाहीतर गुरुनाथसारखी अवस्था व्हायला वेळ नाही लागणार. हो नाना. राधिकाला तिची काहीही चूक नसताना हे भोग भोगावे लागतात. हो, खरंय. आणि काय झालंय त्या दोघांचं बघतोस ना. आणि मला नाही वाटत यापुढे राधिका आणि गुरुनाथचा संसार परत जोडला जाईल. नाही, मी निराशावादी नाही, पण सत्य परिस्थिती काय आहे ते सांगतो.